ता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुजाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा गाठ सारी युगाचीच माया तिच्या किरपेच बळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी. मला सांगा ना, हे मला स्वीकारत नाहीये त्याच्या मागे काही दुसरं कारण आहे का? सूर्या सूर्य रडू नकस बाबा. अरे तू किती बी रडलास तरी आता कामिनी वहिनी परत नाही यायची. उलट तिच्या आत्म्याला दुःखच होईल बघ. गोदा ते अगदी बरोबर बोलतायत. सूर्या भाऊजी, तुमची तब्येत बरोबर नाहीये. का स्वतःला असा त्रास करून घेताय? हो, अशाने तुमची तब्येत आणखीन बिघडेल. सरिता, सूर्या, बाळा शांत हो. तुझी परिस्थिती आम्ही समजू शकतो. आम्ही गेल्याचं दुःख आम्हालाही आहे. नियतीपुढे कोणाचं काय चालतं? सरिता, सूर्याला घेऊन तुमच्या खोलीत जा. त्याला आराम करू दे. काशी, यापुढे तुला सूर्याला आईच्या मायानं सांभाळायचंय. या घरालाही सांभाळायचंय. गुरुआईंनी सांगितल्याप्रमाणे तूच हे घर सावरू शकशील. लावा की कौल कोई ना, पण ते जे काय पण आणि बिन लावा कौल झट दिशी. हो.
कौल दे कौल दे, आई भिराई कौल दे, या लेकराला कौल दे आई भिराई, या गावावर तुझी छाया, या लेकरावर तुझी माया. गावातल्या कुठल्याही कार्याची सुरुवात देवीच्या कौलानच होते का नाही? आई भिराई, या लेकराची इच्छा जाणून घे, या लेकराची सेवा बांधून घे. आई भिराई कौल दे कौल दे कौल दे. तेव्हा आई भिराईला कौल लावायचा. आई भिराई कौल दे कौल दे कौल दे. आणि आम्ही राजकारणात उतरायचे की नाही हे विचारायचं. बाप्पाजींना कौल दे. बाप्पाजींनी राजकारणात जावं अशी तुझी इच्छा असेल तर तुझ्या डोक्यावरचं फूल तुझ्या उजव्या बाजूला पाडून उजवा कौल दे. आई भिराई कौल दे कौल दे कौल दे. कौल दे कौल दे कौल दे. आई भिराई कौल दे. लेकराची इच्छा जाणून घे. आई भिराई कौल दे. तुझी इच्छा नसेल तर डावा कौल दे. आई भिराई कौल दे कौल दे कौल दे. आई भिराई कौल दे कौल दे कौल दे. कौल दे आई भिराई कौल दे. उजवा कौल सांगू मी कुणाला कौतिक सांगू मी कुणाला. उजवा कौल म्हणजे म्हणजे देवीने बाप्पाजींच्या बाजूने कौल दिला. अहो आता असे बघत काय उभं राहिला सा. जा जाऊन बाप्पाजींनी सांगा अन लवकर घरला या जेवायला. मी वाट बघते. येते मी. भिराईने बाप्पाजीच्या बाजूने उजवा कौल दिला. आई भिराई तुझ्या मनात काय आहे तुलाच माहित. बाप विरुद्ध मुलगी असा सामना सुरू झालाय. बाप्पाजींना माहीतच नाही की काशी त्यांची मुलगी आहे. नियतीने फासे टाकले ना की मोठी मोठी साम्राज्यही धुळीला मिळतात. बघा बाप्पाजी कोण आहे. हाँ बोला. अच्छा ठीक है. थैंक यू थैंक यू. चित्राचा मुंबईचा पत्ता तर मिळालाय. तिला लवकरात लवकर जाऊन भेटला पाहिजे. संजय, हाँ भाऊ काका. तू आज माझ्याबरोबर मळ्यावर येतोस. आज तिथे बरंच काम आहे. तू आलास तर मदत होईल. हो नक्की. फक्त काय काय कामं असतात ते तुम्ही मला समजावून सांगा. शिकायला थोडा वेळ लागेल मला पण शिकेल मी. अरे तसं फारसं काहीच नसतं. आणि हा भाऊ काका मालाच्या ट्रक बरोबर मीही मुंबईला जाईन म्हणतो. अरे त्याची गरज नाहीये. आपल्याला मालासोबत मुंबईला नाही जावं लागत. तिथे आपला व्यापारी ठरलेला असतो. तो आपला माल उतरवून घेतो आणि बँकेचा ड्राफ्ट पाठवून देतो. अच्छा असं असतं. पण तरीही मी एकदा प्रत्यक्षात बघून येतो म्हणजे मला कळेल. असं म्हणतोस. जा ना जा. पण यावेळेस नको. नंतर पुढे कधीतरी जा. भाऊ काका मी एका वेगळ्या कामासाठी मुंबईला चाललोय. वेगळं काम? हो. मला चित्राचा पत्ता मिळालाय. चित्रा? हो. ती तिच्या आईबाबांबरोबर मुंबईलाच असते. आणि मला
मला तिला लवकरात लवकर भेटायचंय. आत्या, ही काशी भाविणीची मुलगी आहे? म्हणजे आपलं घराणं इतकं मोठं आहे आणि तरीही तुम्ही माझं लग्न एका भाविणीच्या मुलीशी. हे सगळं किती विचित्र आहे. पण मला काहीच आठवत नाहीये आणि म्हणूनच कदाचित काशीला आपली बायको म्हणून स्वीकारायला माझं मन मानत नसेल. सर, तुम्ही मला साथ दिली तर आपण दोघे मिळून या घराचा सगळा कारभार सांभाळू शकू. हो? तुला चावी पाहिजे? चावी पाहिजे? अरे चल सोड. काशी, तुम्ही निघाय दूध त्यांनी आग लावली. काशी निघाय दूध. मी तुमच्याशी चुकीचा वागलो असेल, पण मला बदलायला जरा संधी द्या. थोडा वेळ लागेल मला, पण मी बदलेन. हो हो, काशीताईंनीच सांगितलंय तसं. पण तुम्ही माल पाठवायला उशीर नका करू. आम्ही नंतर बोलतो तुमच्याशी. हो, सगळं व्यवस्थित चाललंय ना? तुम्ही काही काळजी करू नका. अगदी घरातल्या व्यवहारांपासून ते बाहेरच्या कामांपर्यंत सगळं काही सुरळीत सुरू आहे. आणि धनाजीराव, यात काशीचा खूप मोठा हात आहे. खूप गुणाची आहे ती पोर. अहो, इतक्या कमी वेळात तिने सगळी सूत्र हातात घेतली. चला, काळजी मिटली. हो हो, उद्या कामिनीचं 13वं आहे. सगळे विधी, अस्थि विसर्जन हरिद्वारला व्हावं अशी आमची इच्छा आहे. पण धनाजीराव, सूर्याची तब्येत अशी आहे. मग कामिनीचं सगळं कार्य संजयनीच केलंय ना, त्याच्या हातून होऊ दे. ठीक आहे ना, काहीच हरकत नाही. भाऊ काका, बरं झालं काशी तू आलीस. बेटा, उद्या आईंचं 13वं आहे आणि धनाजीरावांची अशी इच्छा आहे की आपण सगळे विधी हरिद्वारला गंगेत करावे संजयच्या हातून. त्यामुळे आपल्याला ताबडतोब तयारीला लागायला हवं. भाऊ काका, एक सांगू? काय बेटा? आईंचं 13वं धर्माप्रमाणे व्हायला पाहिजे, पण ते जर साध्या पद्धतीने झालं तर? म्हणजे आईंचं अस्थि विसर्जन हरिद्वारला करण्याऐवजी आपण आपल्या नदीच्या पात्रात केलं तर चालेल? पण त्यानं काय होईल बेटा? आपण उरलेल्या पैशात आईंच्या नावाने गोरगरिबांना अन्नदान करू असं वाटतं. बाबा, तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला काही म्हणायचं नाही. गुरुआईंनी सांगितल्याप्रमाणे घराच्या चाव्या तुझ्या हातात दिल्या आहेत. जिच्या हातात घराच्या चाव्या तिचा निर्णय. त्यामुळे आता जे काही करायचंय ते तूच करायचंयस. भाऊ काका, मी आता बाबांना जे काय सांगितलं त्याच्यामुळे त्यांना राग तर नसेल आला ना? काही सांगता येत नाही. मी जे काय बोलतीये, जे काय करतेय, त्यात माझं काही चुकतंय का? अजिबात नाही. तू जे करते ते योग्यच करते. अगं, अन्नदानासारखं दुसरं पुण्य नाहीये. आणि काशी,
हे सगळं कुठेतरी बदलायलाच हवं. एकटी राई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यावरी. साडू अगं ये साडू साडू काय बसते तू काय झालं का ये साडू साडू अगोदर घ्या बाईच्या अंगावरचा तोंड झाकून शिके. कणाला कणाला काय झालंय का अगं तोंड झाकून शिके सांगितलं. काय झालंय काय झालंय कणाला काय अगं पोरीवाऱ्यात पोलीस आहे ना बाईची चौकशी करतोय. मला वाटतं ह्याच बाईची चौकशी करत असणार तू. मी जाऊन सांगते. ये अगं ये अगं येड लागलं काय तुला डोकं फिरलंय का तुझं खबरदार त्या पोलिसासमोर तोंड उघडायचा नाही कल्ला. नमस्कार साळवी साहेब. नमस्कार नमस्कार. कसं काय चाललंय? काय चाललंय गावात काय होत नाही काय घडत नाही. ते जंत्रे साहेब कुठे नाही खरं सांगतो मला काय माहित नाही. तुम्हाला माहिती नाही का तुम्ही लपवताय मायापासून? बाबा कदम मी तुमच्यापासून कशाला लपू आणि तुमच्याशी खोटं बोलून तुमच्याशी वैर करायची आपली तयारी नाही. मला खरंच माहित नाही कुठे. नाही पण आठवून बघा ना तुम्हाला नक्की माहिती असेल. आता गेले तर जास्तीत जास्त तालुक्याला बाकी कुठं. माझी बायको ही तालुक्याला गेलीये आणि जंत्रे पण कदाचित नाही जंत्रे तालुक्याला नक्की गेला असणार. काय बाबा कदम जंत्रे साहेब तुम्ही? हो मग मी काय कोण आता काय वेगळा काय बघतोय काय कोणाला? नाही जंत्रे साहेब नमस्कार. काय रे नाही म्हणजे कुठे गेला होता? कुठे म्हणजे काय? अरे मी काय रिकामा बसलोय काय? नाही बरीच कामं असतात मला. गेलो होतो तालुक्याला. का रे तालुक्याला? बरं येतो मी. राम राम. ए बाबा असं काय ए डप्पर काय त्याला कोण भावच देत नाही मला. आई मी जर का असं व्हीलचेअरवर बसलो नसतो ना या काशीला एका मिनिटात सरळ केली असते. तुझे अस्थिंचं विसर्जन हरिद्वारला करायचं नाही तर आपल्या गावच्या नजीक करायचं हे ठरवणारी ही कोण? मला माहिती आहे हे सगळं ती आपलं सूर घेण्यासाठी करते. अहो तुम्ही इथे आहात होय आणि मी तुम्हाला किती शोधत होते. कुणाशी बोलत होतात? माझ्या आईशी. तेही करायला म्हणजे या घरात. अहो असं का बरं बोलताय? आपल्या घरात काशीचं राज्य आहे ना. हे बघ सरिता आईच्या अस्थिंचं विसर्जन हरिद्वारला न करता आपल्या गावच्या नजीक करायचं हे मला मान्य नाहीये. आपण बोलू हा त्यांच्याशी. आपण नाही तू बोल तिच्याशी. मला तिचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाहीये. एका हवेलीची पोर आपल्या घराची मालकीण होऊन बसली. मालकीण मी 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 अहो तुम्ही असा त्रास करून घेऊ नका हो. ऐका ना असं ऐका. अगं सरिता हे घे.
तुला औषधांकरता पैसे हवे होते ना? अगं काय झालं सरिता? सूर्या भाऊजी ते रागात काय? तो चिडलाय. चिडले? पण का? आईंच्या अस्थींचा आपल्या गावातल्या नदीत विसर्जन करण्याचा निर्णय त्याला आवडलेला नाही. अगं पण मी या बाबतीत बाबांशी बोलली आहे आणि त्यांना माझं म्हणणं पटतंय. मला सांग, या बाबतीत तुझं मत काय? मला तुझं मत हवंय. काशीताई, तुमचे विचार अतिशय योग्य आहेत, पण मला असं वाटतं की कुणाच्या तरी भावना दुखावून हे सगळं करणं कितपत योग्य आहे. अगं सरिता, तू हे सगळं न मान्य करणाऱ्या कुटुंबातून आली आहेस ना? मला वाटलं होतं निदान या बाबतीत तरी तुझी मतं माझ्याशी जुळतील. कसं आहे ना काशीताई, मी या घराशी, इथल्या माणसांशी जुळवून घेण्याचाच तर प्रयत्न करते. मला माहिती आहे या घरातल्या माणसांचे विचार मला पटण्यासारखे नाही आहेत. पण काशीताई, तुम्हीच तर म्हणाला होतात ना की मला या घरातल्या माणसांशी जुळवून घ्यायला हवं. या घरातल्या माणसांची एक विचार पद्धती आहे, मला त्यांना लगेच नाही बदलता येणार. पण जर मी त्यांना बदलू शकत नसेल तर तोपर्यंत मला बदलणं भाग आहे, नाही का? अगं सरिता, पण आणि तरीही अर्थातच आता या घरातले सगळे निर्णय घेण्याचा अधिकार फक्त तुमचा आहे. त्यामुळे तुम्ही जे काही ठरवाल ते मला मान्य आहे.